घराच्या दक्षिण दिशेला ठेवा ही एक हलकी वस्तू. नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? खूप मेहनत करूनही आर्थिक अडचणी संपत नाही का? घरात सतत पैशाची कमतरता जाणवते का? वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. विशेषतः दक्षिण दिशा ही केवळ एक सामान्य दिशा नसून ती धन, धैर्य आणि ऊर्जा यांच्याशी संबंधित मानली जाते. असे मानले जाते की दक्षिण दिशेला एक विशिष्ट हलकी वस्तू योग्य पद्धतीने ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते, आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि कुबेर देवतेची कृपा प्राप्त होण्यास मदत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दक्षिण दिशेचे महत्त्व काय आहे, कोणती वस्तू ठेवावी, ती कशी ठेवावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दक्षिण दिशेचे वास्तुशास्त्रातील महत्त्व. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेला एक विशिष्ट ऊर्जा दिलेली आहे. दक्षिण दिशा ही धैर्य, आत्मविश्वास आणि आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित मानली जाते. अनेक लोक ह्या दिशेकडे दुर्लक्ष करतात. परिणामी घरामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. जर दक्षिण दिशा स्वच्छ, व्यवस्थित आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेली असेल तर घरातील सदस्यांच्या प्रगतीला चालना मिळते. हिंदू धर्मामध्ये कुबेर देव यांना धनाचे अधिपती मानले जाते. पौराणिक कथांनुसार कुबेर देवता केवळ पैसा देत नाही तर धन टिकण्याची शक्तीही देतात. अनेक लोक भरपूर पैसा कमवतात पण तो टिकत नाही. यामागे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष कारणीभूत असू शकतात. जेव्हा घरातील वातावरण सात्विक आणि सकारात्मक बनते तेव्हा कुबेर कृपा प्राप्त होण्यास मदत होते. दक्षिण दिशेला कोणती हलकी वस्तू ठेवावी? वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला मोरपीस ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. मोरपीस हे सौंदर्य, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मोरपीस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते आणि शुभ ऊर्जा आकर्षित करते. मोरपीस कसे ठेवावे? एक स्वच्छ आणि सुंदर मोरपीस घ्या. ते घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर किंवा सजावटीच्या जागेवर ठेवा. मोरपीस धुळेने भरलेला नसावा. त्याच्या आसपास स्वच्छता असावीत. प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमेला त्याची पूजा करून अगरबत्ती दाखवू शकता. मोरपीस ठेवण्यामागील आध्यात्मिक कारण. भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये मोरपीस असायचे. मोरपीस हे दैवी ऊर्जा आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. ज्या घरामध्ये मोरपीस असते त्या घरात सकारात्मक विचार वाढतात, तणाव कमी होतो आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यानंतर व्यक्तीचे निर्णय योग्य होतात आणि आर्थिक प्रगतीची संधी वाढते. पैसा येण्याचे मार्ग कसे मोकळे होतात? अनेक वेळा पैसा मिळवण्यापूर्वी संधी मिळणे आवश्यक असते. जेव्हा घरातील ऊर्जा सकारात्मक बनते तेव्हा नवीन कामाच्या संधी, व्यवसायातील वाढ, नोकरीतील प्रगती आणि नवीन संपर्क निर्माण होऊ लागतात. यालाच लोक धनप्राप्तीचे मार्ग खुलणे असे म्हणतात. दक्षिण दिशेला या चुका करू नका. पहिली चूक कचरा ठेवणे. दुसरी चूक तुटलेल्या वस्तू ठेवणे आणि तिसरी चूक खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू साठवून ठेवणे. चौथी चूक अंधार ठेवणे आणि पाचवी चूक अस्वच्छता. ह्या गोष्टीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. कुबेर कृपा प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त उपाय. तसेच दररोज सकाळी देवघरात दिवा लावा. आईवडिलांचा आदर करा. घरामध्ये वादविवाद कमी ठेवा. दानधर्म करण्याची सवय लावा. अन्नाचा अपमान करू नका. गरजू लोकांना मदत करा. असे मानले जाते की चांगले कर्म हेच खरे धन आकर्षित करते. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा होता पण तो सतत चिंतेत असायचा. एका संतांनी त्याला सांगितले की घरातील वातावरण बदला, स्वच्छता ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. व्यापाऱ्याने तसे केले. काही महिन्यातच त्याचा व्यवसाय वाढू लागला. त्याला समजले की केवळ पैसा नव्हे तर सकारात्मक ऊर्जा आणि योग्य कर्म हेच खरे यशाचे रहस्य आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्रातील उपाय हे श्रद्धा आणि सकारात्मकतेशी
जोडलेले असतात. दक्षिण दिशेला मोरपीस ठेवणे हा एक शुभ आणि सात्विक उपाय मानला जातो. मात्र खऱ्या अर्थाने कुबेर कृपा प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक मेहनत, चांगले कर्म, स्वच्छता आणि सकारात्मक विचार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम कुबेराय नमः नक्की लिहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय कुबेर देव.